चला दोघांची दुपारची सोय झालेली आहे. चेंडूची पुरवणी करा. सर्वात प्रथम आपण रवी यांना 500 रुपयांचं पारितोषिक देऊया. प्रेमनाथजी वडोलकर विद्यमान सरपंच वडपे यांच्याकडून स्पॉन्सर झालेले होते षटकारासाठी. येस, त्यानंतर दयानंद आपण व्यासपीठावर या. त्यांनाही 500 रुपयांचं पारितोषिक आपण वितरित करूया. क्या बात आहे. तर हे असंच असतं, ऑन ड्युटी असले ना आम्हाला समालोचकांनाही तसंच असतं. डायरेक्ट दाखवतात हे बघा सुट्टी मारून कुठे गेल्यात. बऱ्याच अशा कामगारांची फजिती होते लाईव्हला. चेंडू चला बॅटमॅन मोहन दादा, बॅटमॅन पाठवा. अनिल किनी साहेब, लाईव्ह टेलिकास्टनी ना तुम्ही कामगारांची खूप गोची केलेली आहे. ते तिथे बहाणे मारून येतात कंपनीमध्ये. कोणी वारले, आजी आजोबा म्हणजे वारले जातात आणि इथे क्रिकेट खेळायला. ते लाईव्ह टेलिकास्ट तिकडे दाखवली की साहेब मग खुश. बऱ्याच वेळा असं होतं, बरेच कामगारांचं मी बघितलंय. त्यांची खंत आहे, मात्र इलाज नाही त्यापुढे. क्रिकेट ही अशी नशा आहे की ती सहजासहजी सुटत नाही. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. विनोदाचा भाग सोडून देऊया. वरालदेवी स्पोर्ट ताडाली वर्सेस जोशीलन भादवड या दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय. काही कारणास्तव जोशीलन भादवड ए हा संघ पहिल्या सामन्यामध्ये खेळला नव्हता, मात्र इथे वरालदेवी ताडाली संघाविरुद्ध हा संघ दोन हात करणार आहे. सो बॅक टू द क्रिकेट नाव. सलामीची जोडी. भिनार संघ कर्णधार प्रतिनिधी कोणीही संपर्क साधा. पिंटू आणि प्रवीण ही सलामीची जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. गोलंदाजीसाठी यस बस नामी काफी आहे. जगदीश नाईक. यष्टांच्या मागे संदीप मोरे. तर सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू अगदी लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या चेंडूवर फुटवर्क चेक केलं होतं जगदीश नाईकने. खासियत आहे जगदीश नाईकची, अगदी फुटवर्क चेक करतोय फलंदाजाचा आणि त्यानंतर त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण व्हेरिएशन पाहू शकता. पुन्हा एकदा हो. इथे मात्र थेट यष्टांवर चेंडू आणि फलंदाज बाद. क्रिकेट खेळताना ना लक फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो. इथे खरं तर लक फॅक्टर बाजूने नव्हता बॅट्समन पिंटूच्या.
अगदी स्वस्तात बाद झालेले आहे. नवीन बॅटमन खेळपट्टीवर दत्ता, प्रवीण आणि दत्ता ही जोडी खेळपट्टीवर आहे. जगदीचे 2 बॉल टाकून झालेले आहेत आणि 2 बॉलवर त्याने एक महत्वाचा विकेट पिंटू याला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. वराल देवी ताडाली वर्सेस जोशीलोन भादवड ए या दोन संघांना तुम्ही आमने सामने पाहताय. शॉर्ट पिच चेंडू, इथे मात्र चेंडू आतमध्ये आला, बॅट हल्लूही दिली नव्हती. खरं तर चेंडूमध्ये असं वाटलं होतं की एफर्ट्स खूप लावलेलं आहे, परंतु कुठे ना कुठे बोटांची जादू बघितली आपण. ही जादू गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय, अगदी रेग्युलर क्रिकेट पासून ते आजपर्यंत. जगदीश नाईक, ओहो, इथे मात्र त्रिफळाची थेट यष्ट्यांवर चेंडू, मिलोस टामगारत. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू 2 विकेट, एक ही धाव नाहीये. नवीन बॅट्समन मारुती. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये वरालदेवी ताडाली संघाने 2 फलंदाज गमावलेले आहेत. आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या नियमानुसार प्रत्येक कर्णधाराची एक जबाबदारी आहे की आपल्या संघामध्ये 4 45चे खेळाडू खेळवणं खूप महत्वाचं आहे आणि तो नियम आहे. गोलंदाज तयार, लॉफ्टेड शॉट आहे, मिड ऑनला चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतो. खरं तर प्रयत्न झाला होता, परंतु इथे तिसरी धाव घेताना फलंदाज बाद. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झालेला आहे. कव्हर्सच्या दिशेने मारलेला आहे चेंडू. तर पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3-4 अशी अवस्था झालेली वराळदेवी ताडाली संघाची. पहिलं षटक जगदीश नाईकने काय जबरदस्त हँडल केलं, क्लीन बोल्ड त्याच्या षटकामध्ये आपण बघितलं. मुसाफाई इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात या संघामध्ये. यस, योगेश नाना गोलंदाजीसाठी येतोय. पहिले षटक अगदी चांगल्या प्रकारे हाताळल्यानंतर योगेश नानाकडे गोलंदाजी सोपवलेली आहे. खेळपट्टीवर शैलेंद्र आहे, खेळपट्टीवर अजूनही मारुती आणि शैलेंद्र ही जोडी खेळपट्टीवर आहे. स्ट्राईक एंडला असेल शैलेंद्र, योगेश गोलंदाजी करतील. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला ढकललेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा तर आहे, मात्र कशासाठी नो आहे याची चाचपणी केली जाईल. यस, अगदी बरोबर. स्क्वेअर लेग ची जी म्हणजे जी रेषा आहे तिच्या एका बाजूने 3 क्षेत्ररक्षक तुम्ही लेग साईडला लावू शकत नाहीत.
यस, पंचांचं बारीक लक्ष. बघा, स्क्वेअर लीगची जी रेषा असते त्या रेषेच्या आतमध्ये तुम्ही तीन क्षेत्ररक्षक लावू शकत नाही लेग साईडला. त्याने आपला टान्स जर चेंज केला नक्कीच तर हा नो बॉल होऊ शकत नाही. मात्र इथे पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+2. चेंडू हवेमध्ये आहे. सिंगल कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 9 लागलेली आहे. खरं तर शैलेंदर चांगली फलंदाजी करतोय त्या ठिकाणी. त्याच्या 2 प्रयत्नामध्ये आपण बघितल्या 4 धावा त्याने कंप्लीट केलेल्या आहेत. इथे मात्र त्रिफळाची थेट यष्ट्यांवर चेंडू आणि फलंदाज शैलेंद्रची खेळी संपुष्टात. लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू हवेत होता आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय वराल देवी ताडाली संघाचा. नवीन फलंदाज खेळपट्टीवर. नवीनला काहीतरी नवीन करावं लागेल कारण त्याचा संघ अडचणीत आहे. धावसंख्या 9 झालेली आहे आणि तब्बल 5 फलंदाज बाद झालेले आहेत. अर्धा संघ 9 या धावसंख्येवर पॅव्हेलियन मध्ये परतलेला आहे. योगेशसाठी हॅट्रिक ची संधी आहे कारण बॅक टू बॅक 2 चेंडूवर त्याने 2 फलंदाज बाद केलेले आहेत आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी योगेश सज्ज होतोय. डेव्हिड बून ऑफ न्यू 40+ असं ज्याला म्हटलं जातं आज गोलंदाजीमध्ये कमाल दाखवताना. यावेळी मात्र रिवर्स. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. या 5 धावाने धावसंख्या धावफलकावर 14 लागलेली आहे. यस, पुढील चेंडू फ्री हिट आहे. ताकदवर फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला स्पिन झाला. लेग स्पिन आपण ज्याला म्हणू शकतो. दुसरा षटक मार्ग असतो आणि दुसऱ्या षटकात 5/14 अशी धावसंख्या धावफलकावर वराल देवी ताडाली संघाची. रिव्हर्स स्वीप केलेला आहे. चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. यास मात्र सीमारेषेवर झेल पकडला जातोय आणि फलंदाज बाद.
नपितुली गोलंदाजी केलेली आहे. पहिल्यांदा जगदीश नाईक, त्यानंतर योगेश नाना. गुरुने ही चांगली सुरुवात केलेली आहे. खोल टप्प्याचा चेंडू, पूर्णपणे बीट झालेला फलंदाज संदीप मोरे यष्ट्यांच्या मागे ऍक्टिव्ह. 18 येणाऱ्या एज लागली. चेंडू पुन्हा एकदा संदीप मोरेच्या हातामध्ये विसावता विसावता थांबलेला आहे, परंतु सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे. मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी ही पूर्ण. 22 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. गुरु पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्टेड शॉट, चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि फलंदाज बाद.
कारण खेळपट्टीवर उमेश आहे. चांगलं बॅटल पिंटू आणि उमेश मध्ये. लॉफ्टेड शॉट. इथे चेंडू वन बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल यात वादच नाहीये. 2 चेंडू मध्ये 10 आलेले आहेत. आता 33 वर गेलेली धावसंख्या. कमालीचा शॉट होता, कमालीचा फुटवर्क आणि टायमिंग ही परफेक्ट. धावसंख्या 33. 3 चेंडूंचा खेळ अजून शेष आहे. हाही चांगला फटका आहे. ग्लोरियस हाय इन दी एअर. लांबच लांब षटकार. उमेशचा क्लास या चेंडूवर दिसतोय. नो बॉलचा इशारा आहे पंचांचा. वन प्लस 6 अशा 7 धावा धावपलकावर आणि धावा होता येतं 40. नो बॉलचा इशारा आला पंचांचा, म्हणजे पुढील चेंडू फ्रीट असेल. फुल ॲडव्हान्टेज आहे आता मात्र उमेशकडे. उमेशने 3 धावा 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा केलेल्या आहेत. ग्रेट बॅटिंग. चाळीस. ड्राईव्ह केलेला आहे व्ही शेप मध्ये. सिंगल आली, डबलचा निश्चितच प्रयत्न होईल. योगेश तिथे आहे. थेट फेक. हो हो हो. संदीप मोरे नाखुश आहेत, कारण ही फेक जी होती ती योगेशने खरं तर संदीप मोरेकडे करायला पाहिजे होती. तर आणि तरच उमेशला स्ट्राईक पासून वंचित ठेवू शकला असता. मात्र धावसंख्या 42 2 धावाने वाढते. 7 बाद 42. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा व्यवस्थित झालेले आहेत. फुलटॉस चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह. सिंगल आली पुन्हा एकदा. जगदीश नाईक कडे चेंडू यावेळी. तर षटक संपलेले. फर्स्ट हाफच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल 44 झालेली आहे आणि 45 धावांचं लक्ष जोशीलन भादवड ए संघासमोर ठेवलेले आहे वराल देवी ताडाली संघाने. भिनार संघ आपण तयार राहायचे. भिनार संघ चालू सामन्यातील विजेता संघाशी लगेच आपल्याला 2 हात करायचे आहेत. जय गावदेवी काटई आणि जोशीलन भादवड बी या 2 संघांना विनंती असेल, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. जोशीलन भादवड बी आणि जय गावदेवी काटई.
जोशीलन बाजवड बी संघाचे कॅप्टन इथे उपस्थित होत आहेत. चला गावदी स्पोर्ट काटे संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचंय. पहिला चेंडू पाडण्याच्या आत जर टॉस झाली नाही तर आयोजक जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. पहिला चेंडू पाडण्याच्या आत जर टॉस झाली नाही तर आयोजक जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल दोन्ही संघांना. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हुतात्मा चषक 2025 सन्माननीय श्री रवींद्र नारायण कोळेकर साहेब, डायरेक्टर ऑफ द श्री लक्ष्मीनारायण इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, गोरसईकर लॉजिस्टिक अँड इंडस्ट्रियल पार्क प्रायव्हेट लिमिटेड, गोरसई लॉजिस्टिक पार्क प्रायव्हेट लिमिटेड यांना समर्पित केलेलं हे टॉस बॉक्स. आणि या टॉस बॉक्समध्ये आपण निश्चितच आहोत. सन्मान्य पाहुण्यांच्या शुभ हस्ते ही टॉस केली जाईल. सागरजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस या ठिकाणी करतोय. नक्कीच आपण ओळख करून देऊया. एका बाजूला जय बजरंग न्यू 40+ आणि एका बाजूला हुतात्मा चषक 2025. जय बजरंग किंवा हुतात्मा चषक असं तुम्हाला कॉलिंग करायचं आहे. कोण कॉलिंग करेल? येस, बी संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. हुतात्मा असं त्यांचं म्हणणं होतं. नक्कीच साहेब आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर जायचं. टॉस जिंकलेले निर्णय काय आहे? फिल्डिंग. एक संघ तुमचा खेळतोय, दुसरा संघ नंतर खेळणार आहे. कशी तयारी आहे? तयारी तर सगळी व्यवस्थित करून आलेले आहे. स्पर्धेविषयी काय वाटतं? चांगला नियोजन केलेलं आहे. नक्कीच आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा. टॉस हरलात, महत्वाची होती टॉस तुमच्यासाठी. हो, खूप महत्त्वाची होती. नक्कीच एका स्पर्धेवर तुम्ही नाव कोरलेलं होतं बिनार संघात, त्याच एरियात तर तुम्ही खेळताय, कॉन्फिडन्स असेल खूपच. स्पर्धेविषयी काय म्हणाल? अतिशय सुंदर मैदान, असं वाटतं काय दमनला खेळल्यासारखं. क्या बात आहे. आपल्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. मित्र, टॉस झालेले आहे. नक्कीच जोशीलन भादोड बी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि आई गावदेवी काटे संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया. 1 वाजलेला आहे जवळजवळ आणि दुसराच सामना आपण खेळतोय, तिसरा सामना खेळतोय. खरं तर आज 9 सामने आपल्याला आटपायचे आहेत. प्रत्येक संघ वेळेवर हजर होतोय हे महत्त्वाचे. खूप बदल झाला आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये. मागच्या 3-4 स्पर्धामध्ये ओरड होती की संघ वेळेवर पोहोचत नाही. मात्र गोरसई संघाचे मी अभिनंदन करेन. जय बजरंग गोरसई संघाच्या या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ अगदी वेळेवर पोहोचलेला आहे आणि सामनेही वेळेवर सुरू होतोय. सोबत जगदीश नाईक आणि संदीप मोरे ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. संदीप गोलंदाज मोंटू. पहिला चेंडू लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न. तुम्ही हा झेल नाही सोडलेला आहे. कदाचित ही मॅच सोडलेली आहे मित्रांनो. कारण असा सोपा झेल आणि तोही जगदीश नाईकचा, हे चित्र कधी कधीच पाहायला मिळते. परंतु खूप मोठी चूक झालेली आहे इथे गोलंदाजाकडून. खास करून मी तर म्हणेन कव्हरचा जो क्षेत्ररक्षक आहे दादा, येस, त्याचा कॉल होता. कारण शूज निघालेला होता. नक्कीच थोडासा अडचणीत होता गोलंदाज. इथे मात्र कव्हरच्या या मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न करणं आवश्यक होतं. मोंटू गोलंदाज तयार संदीप मोरेसाठी. हाही चांगला फलंदाज संदीप मोरे, अनुभव खूप आहे. थोडासा शॉर्ट पिच चेंडू कुठे ना कुठे आपण ऑफ स्पिन झालेला बघितला. स्लोअर ऑफ स्पिन होता. खरं तर जेव्हा काल श्रीनाथ व्यंकटेश प्रसाद यांच्या मार्फत अशी गोलंदाजी केली जात असे
2 चेंडू झालेले आहेत, सिंगल आली. जगदीश नाईकचा झेल सुटलेला आहे. खूप काही घडलेलं आहे 2 चेंडूवर. संदीप मोरे समोर बॅकफुटला गेले, जबरदस्त फटका आहे. अट्रॅकिंग स्क्वेअर कट, चेंडू पॉइंट सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय, तर सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. तिसरीचा प्रयत्न. मोहन दादा जरा जास्तच उत्साहित आहेत. 4 धावा धावफलकावर लागलेले आहेत. आता मात्र कहाणी में ट्विस्ट, कारण धावसंख्या खूप मोठी नाहीये या मैदानावर. तरी या मैदानावर 50+ ही धावसंख्या खूप मोठी नाहीये, कमीच आहे, कारण खेळपट्टी तशी आहे, कारण मैदान तसे. यस, दिस इज अ ब्रँड ऑफ जगदीश नाईक. सरळ अगदी खेळले होते. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. चार धावाने धावसंख्या धावफलकावर 8 लागलेली आहे. या षटकातील काही चेंडू शेष. हो, अगदी रॉकेटच्या स्पीडने बॅट फिरवली होती. जगदीश नाईकला चेंडू डॉट केल्यानंतर आत्मविश्वास निश्चितच वाढलेला असेल मोंटूचा. धावसंख्या 8. यावेळी मात्र ड्राईव्ह केलेला आहे, सुपर शॉट. चेंडू डीप कव्हर, सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. धावफलकावर लागलेले आहेत. आणि आता मात्र आपण ऍड करतोय, एक खेळाडू कमी आहे आणि त्या अनुषंगाने वरालदेवी ताडाली संघाला 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागतो. ह्या 2 धावा जोशीलन भादवड ए संघाच्या धावसंख्येमध्ये आम्ही ऍड करतोय. सुधारित धावसंख्या जी आहे ती धावसंख्या होते बिनबाद जोशीलन भादवड ए संघाची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14. न्यू बॉलर संजय. यानंतर भिनार स्पर्धेचा चॅम्पियन गावदेवी काटे संघ आपण खेळताना पाहणार आहोत. जोशीलन भादवड बी संघासमोर त्यांचं आव्हान असेल. सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहरजी जोशी यांचे हे दोन्ही संघ, एक उमदा व्यक्तिमत्व, एक हसतमुख आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्व मनोहरजी जोशी साहेब, ज्यांच्या मार्फत या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि यूट्यूबच्या माध्यमातून मनोहरजी जोशी साहेब आम्हाला जोडले गेलेले आहेत. वेलकम साहेब, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली होती, टर्न केला होता. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवण्यास अपयश मिळते इथे आणि चौकार येतोय संदीप मोरेच्या बॅटमधून. संदीप मोरेला मी बरीच वर्ष पाहतोय, क्रिकेट एन्जॉय करतो नक्कीच. मॅच जरी जिंकलो हारलो, पहिल्या सामन्यात जिंकले तरी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असतं, ही खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. हौशी खेळाडू मध्ये गणले जातात संदीप मोरे. यावेळी मात्र त्यांच्या बॅटमधून हा चौकार येतोय. धावसंख्या 18. लॉफ्टेड शॉट, चेंडू हवेत आहे. ओहो, व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल इथे आणि संदीप मोरे यांची खेळी संपुष्टात.
22 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 23 धावांची गरज, 22 झाल्या, 23 ची गरज. मोहन दादा थोडेसे नाराज, निराश. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त आणि फक्त सिंगल. एक महत्वाची गोष्ट जगदीश नाईक कडे इथे स्ट्राईक असेल. धावसंख्या 23 करायचे आहेत, 22 दुसरं षटक मार्ग असते. तिसरा सामना आपण पाहतोय. जय हनुमान सरवली आणि विलासपोर्ट राहणार या दोन संघामध्ये सामना झाला होता. जय हनुमान सरवली विजय झाला होता. पवनपुत्र वडपे आणि नंदकिशोर स्पोर्ट खारबाव पवनपुत्र वडपे संघ विजय झाला होता. आणि आता मात्र तिसरा सामना आपण पाहतोय. वऱ्हालदेवी ताडाली वर्सेस जोशी इलेव्हन भादवड ए. खेळण्याचा प्रयत्न नाहीये. जगदीश नाईक आपला अनुभव निश्चितच तिथे वापरतायत. त्यांनी बघितलं होतं चेंडू ऑफस्टमच्या बाहेर आहे, पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या 24 वर पोहोचलेली आहे. ओहो, काय जबरदस्त एलिव्हेशन, काय जबरदस्त स्टाईल आणि काय जबरदस्त या ठिकाणी डिसिजन. चौकार. अठ्ठावीस धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर जगदीश नाईक यांचा सोडलेला झेल किती खतरनाक इथे सिद्ध झाला बघा. तसं बघितलं तर ए संघामध्ये आज सुभाष नाहीयेत, आज सचिन नाहीयेत. कुठे ना कुठे बॅटिंग लाईनअप थोडीशी कमजोर होती. पहिल्याच चेंडूवर तर जर झेल घेतला असता तर आणखी चित्र वेगळं असतं. धावसंख्या 28 झालेली आहे. उर्वरित दोन षटकामध्ये म्हणजे 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 17. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. अजून येणाऱ्या फलंदाजामध्ये बूम बूम, योगेश म्हात्रे, नाना बाकी आहेत. मागच्या वर्षाचा जर विचार केला तर जबरदस्त फॉर्म मध्ये होते योगेश नाना. क्रिकेट खेळण्यासाठी एखाद्या खेळाडूने किती कसरत करावी, किती मेहनत करावी. तब्बल 18 किलो वजन योगेश नानाने कमी केलं होतं मागच्या सीझन मध्ये. ही क्रिकेटची जादू आहे. तुमच्या नसा नसामध्ये जर क्रिकेट भिनलं ना तर क्रिकेटमध्ये तुम्ही क्रिकेटसाठी तुम्ही काही करू शकता. ते योगेश नानाने करून दाखवलं होतं. ग्रेट पर्सन अगदी योगेश नाना म्हटलं तर. वेलकम, सुस्वागतम. नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब यांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम मनोहरजी जोशी साहेब आपल्या या व्यासपीठावर. हुतात्मा चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम. ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण बघितल्या अनेक स्पर्धा, त्यामध्ये खास करून दमन चषक 2024-25 ही स्पर्धा अगदी थाटामाटात पार पडली. असे सन्माननीय अध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटनेची धुरा या वर्षी ज्यांच्या खांद्यावर आहे असे मनोहरजी जोशी साहेब, जोशी इलेव्हन भादवड ए आणि बी संघाचे सर्वेसर्वा, भादवड टेमगर गावचे सन्माननीय उद्योगपती मनोहरजी जोशी साहेब, आपलं स्वागत आहे. इथे मात्र फ्लिक केलेलं आहे. स्केअरलेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद. लागलेली ती 29.
2 बाद 29 अशी धावसंख्या जोशीलोन भादवड ए संघाची जिंकण्यासाठी करायचे 10 चेंडूमध्ये अजूनही 16. यानंतर जयगावदेवी काटे वर्सेस जोशीलोन भादवड बी हा सामना आपण पाहणार आहोत. इथे काय घडलंय, डॉट चेंडू जातोय, थोडासा परेशान आहे जगदीश नाईक. इथे जगदीश नाईकची जर विकेट मिळाली तर बोनस असेल वरालदेवी ताडाली संघासाठी. मात्र 2 ते 3 चेंडूमध्ये सामना फिनिश करण्याची ताकद आहे नाईक यांच्याकडे. हो, चांगला चेंडू खोदून काढलेला आहे, तितकाच चांगला फटका, सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. आता मात्र कहाणी में ट्विस्ट प्रत्येक चेंडूनिशी वाढते, कारण या सिंगल नंतर धावसंख्या धावफलकावर 30 लागलेले. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 15. शिल्लक 8 करायचे आहेत 15. उलटी गिनती इथे मात्र सुरू झालेली आहे. हिटमॅन बलदेव तिथे आहे, बलदेव तिथे आहे, त्याचा बळ इथे कामी आलेला नाहीये, त्याला बळाचा वापर करावा लागेल मात्र माइंड चालवून. शेवटचा चेंडू, 7 चेंडू करायचे आहेत आता 15. यावेळी मात्र पुल पॉवरफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर, गुल, षटकार. कोळी गाणं लावलं ना, मी बघितले माझ्या जवळजवळ 17 ते 18 वर्षाच्या ऑफिशियल कारकिर्दीमध्ये. हे साहेब लोक असतात ना आपल्या कंपनीचे, ते या आगरी कोळी गाण्यांवर थिरकतात. कितीही मोठा साहेब असू द्या, शिकलेला सवरलेला, किती मोठ्या कंपनीचा नक्कीच मॅनेजर असू द्या, या आगरी कोळी गाण्यांवर थिरकला नाही तर तो साहेब कुठला. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 36. आता शेवटच्या षटकात करायचे आहेत 9. मात्र जी फायटिंग आहे ती फायटिंग जबरदस्त आपण पाहतोय. खास करून ताडाली संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. या संघाच्या पहिल्या षटकामध्ये 3 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 13, त्यानंतर तिसऱ्या षटकाचा जर विचार केला 5 आल्या होत्या. शेवटच्या षटकात मात्र पिंटूच्या तब्बल 22 कुठलेल्या होत्या. बॅट्समन उमेशच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. 6 चेंडू 9 धावा. समोर मात्र वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक. दोन धावा पळून काढलेले आहेत. जर अशी फिल्डिंग केली तर दादा तुमच्याकडे 43 नाही 53 धावा जरी असल्या तरी कमी पडू शकतात. धावसंख्या धावफलकावर 38 झालेले आहेत. 5 चेंडू 7 ची गरज, 5 चेंडू 7 ची गरज. हा चेंडू फाईन लेगला खेळून काढलेला आहे, सिंगल आली, डबलचा प्रयत्न होईल. मोहन दादा, परंतु तुमची टीम ना टिपिकल 40 आहे खरोखर. प्रेक्षकी एंटरटेनमेंट चालू आहे प्रेक्षकांचा. असो 2 विकेट जर घेतल्या गोलंदाज तर तुमच्यासाठी मोहनदादा भोईर यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाज आहे उमेश. +40 क्रिकेट आणखी काय असतं, हीच तर मजा असते. आता जगदीश नाईक यांचा जर विकेट घेता उमेश तुम्ही तरी 500 रुपये मोहनदादा भोईर यांच्याकडून. क्या बात आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी करायचे आहेत 5. 4 ला 5. हो, फुलटॉस नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण.
मोहन दादा यांच्या बोलण्याचा जाम फरक पडलेला आहे क्षेत्ररक्षकांवर. थरथर कापत आहेत क्षेत्ररक्षक त्यांना. धावसंख्या 42. 3 चेंडू 3 धावांची गरज. तीन चेंडू 3 ची गरज. आता मात्र पुन्हा एकदा सामना तापतोय. ते मात्र पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल का? पंच जैसे ते परिस्थिती ठेवा. तुम्हाला जर नियम माहित नसतील तर आम्ही नक्कीच सांगतोय. जैसे ते परिस्थिती आहे जैसे ते. आउट नाहीये. येस येस. नाही नाही आउट नाही सर पंच. एकाच बाजूने दोन्ही फलंदाज होते. मॅच जर टाय झाली तरी सुद्धा सॉरी जिंकून दिली तरी 500 रुपयांचं पारितोषिक. आता 2 मध्ये 2 धावा बाकी आहेत. क्या बात आहे. नाही पंच भिवंडीचा एक नियम आहे तुम्हाला सांगतोय की एकाच जर बाजूने दोन्ही फलंदाज असतील तर ती धावी दिली जात नाही. फलंदाज बादी नसतो. ओके. 2 चेंडू 2 धावांची गरज. बलदेव समोर. गोलंदाज उमेश. ओहो इथे मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू. हो चांगले क्षेत्ररक्षण आहे. आता मात्र काय घडेल? हो बलदेव आउट. शेवटचा एक चेंडू आणि एका धावेची गरज. हॅलो. तर सामना रंगतदार अवस्थेत. असं वाटलं नव्हतं हा सामना इतका रंगतदार अवस्थेत येईल. पहिल्या षटकात 12 आल्या. दुसऱ्या षटकात 14 आल्या. नवीनने चांगली गोलंदाजी केली. तिसऱ्या षटकात 8 आल्या. तर मात्र शेवटच्या षटकामध्ये 9 पाहिजे होत्या तर 5 चेंडू मध्ये आलेले 8. शेवटचा एक चेंडू एका धावेची गरज. व्हॉट अ मॅच. चेसिंग कंपल्सरी आहे. येस न्यू बॅट्समन पिंटू. पिंटूला कसं खेळावं हे काही सांगण्याची गरजच नाहीये. नक्कीच कारण तो एक अनुभवी फलंदाज आहे. एक चेंडू एका धावेची गरज. बेस्ट ऑफ लक बोथ आर टीम. बेस्ट ऑफ लक बॅट्समन अँड बॉलर. सिंगलची गरज. सिंगलची गरज. बघा मित्रांनो क्रिकेटमध्ये सिंगलला किती महत्व असते ते या सामन्यावरून तुमच्या लक्षात येईलच. राऊंड द विकेट गोलंदाज. ओ माय गॉड. आता दादा काय म्हणाल तुम्ही मोहन दादा? हे मॅच जणू जिंकलेली होती खरोखर वरालदेवी ताडाले संघाने. परंतु लक नव्हतं. साडलाख मोहनदादा भोईर आणि 8 लाख वरालदेवी ताडाली. तुम्ही सामना तर जवळजवळ जिंकला होता. 99.99% जिंकला होता. परंतु असो क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्निटी असं म्हटलं जातं. ते खरं झालं आज. अभिनंदन अध्यक्ष साहेब यांना 8 लाख